हाय फ्रेंड्स, बघा आपण इरेग्युलर वर्ब्स पाहतोय. इरेग्युलर वर्ब्स काय असतात? एक तर त्या वर्ब्सचे तिन्ही फॉर्म्स एकसारखे असतील, तिन्ही फॉर्म्स वेगवेगळे असतील किंवा कुठले तरी दोन फॉर्म्स एकसारखे असतील, यांनाच इरेग्युलर वर्ब्स असं म्हटलं जातं. बघा, याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. आजचा पहिला वर्ब तुमच्या समोर आहे आउट स्पीड. आउट स्पीड म्हणजे काय? अधिक वेगाने जाणे. आउट स्पीड म्हणजे अधिक वेगाने जाणे. बघा, आउटस्पेड, आउटस्पेड आणि आउटस्पेड याचं दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे आउट थ्रो. आउट थ्रो म्हणजे बाहेर फेकणे. आउट थ्रो म्हणजे बाहेर फेकणे. याचं दुसरं रूप आहे आउट थ्रेव आणि याचं तिसरं रूप आहे आउट थ्रोन. आउट थ्रो, आउट थ्रेव आणि आउट थ्रोन तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे आउट थिंक. आउट थिंक म्हणजे विचार करण्यात पुढे जाणे. विचार करण्यात पुढे जाणे ज्यालाच आउट थिंक असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे आउट थॉट आणि याचं तिसरं रूप पण आहे आउट थॉट. ठीक आहे, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे ओव्हरबीड. ओव्हरबीड म्हणजे जादा बोली लावणे. ओव्हरबीड म्हणजे जादा बोली लावणे, लिलावामध्ये जादा बोली लावणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरबीड आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हरबीड. तिन्ही रूपं एकसारखे आहेत. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे मात करणे. ओव्हरकम म्हणजे मात करणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरकेम आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हरकम. बघा, पहिलं आणि तिसरं रूप सेम आहे. ओव्हरकम, ओव्हरकेम आणि ओव्हरकम. बघा, कमचे तीन रूपं जे आहेत ती या ठिकाणी शेवटी लावलेले आहेत, लक्षात राहू द्या. पुढे बघा, पुढचं वर्ब आहे आउटसीट. आउटसीट म्हणजे बाहेर बसणे. आउटसीट म्हणजे बाहेर बसणे. याचं दुसरं रूप आहे आउटसॅट आणि याचं तिसरं रूप पण आहे आउटसॅट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. आउटसीट म्हणजे काय? बाहेर बसणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे आउटराईट. आउटराईट म्हणजे मागे टाकणे. आउटराईट म्हणजे मागे टाकणे. याचं दुसरं रूप आहे आउटरोट आणि याचं तिसरं रूप आहे आउटरिटन. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे आउटस्पीक. आउटस्पीक म्हणजे स्पष्ट बोलणे. आउटस्पीक म्हणजे स्पष्ट बोलणे. याचं दुसरं रूप आहे आउटस्पोक आणि याचं तिसरं रूप आहे आउटस्पोकन. आउटस्पीक, आउटस्पोक आणि आउटस्पोकन तिन्ही रूपं लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे ओव्हरपे. ओव्हरपे म्हणजे जास्त पैसे देणे. ओव्हरपे म्हणजे जास्त पैसे देणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरपेड आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हरपेड. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, ओव्हरपेड, ओव्हरपेड. ओव्हरपे म्हणजे पैसे देणे, जास्त पैसे देणे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे आउट स्लीप. आउट स्लीप म्हणजे झोपणे. याचं दुसरं रूप आहे आउट स्लेप्ट आणि याचं तिसरं रूप पण आहे आउट स्लेप्ट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. आउट स्लीप म्हणजे झोपणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे आउट स्विम. आउट स्विम म्हणजे जास्त पोहणे. याचं दुसरं रूप आहे आउट स्वॉम आणि याचं तिसरं रूप आहे आउट स्वॉम. बघा, तिन्ही रूपं वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे ओव्हरले. ओव्हरले म्हणजे आच्छादन करणे किंवा एखाद्याने झाकणे. ठीक आहे, ने झाकणे, याला काय म्हटलं जातं? ओव्हरले. याचं दुसरं रूप आहे ओव्हरलेड आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हरलेड. तिन्ही रूपं व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. पुढचा वर्ब आहे आउटसेल. आउटसेल म्हणजे प्रमाणाबाहेर विकणे. आउटसेल म्हणजे प्रमाणाबाहेर विकणे. याचं दुसरं रूप आहे आउटसोल्ड आणि याचं तिसरं रूप आहे आउटसोल्ड. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, आउटसोल्ड, आउटसोल्ड. आउटसेल म्हणजे काय? प्रमाणाबाहेर विकणे. पुढे बघा, पुढचं वर्ब आहे आउटशाईन. आउटशाईन म्हणजे त्यापेक्षा अधिक तेजाने झळकणे. आउटशाईन. याचं दुसरं रूप आहे आउटशोन आणि याचं तिसरं रूप पण आहे आउटशोन. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. आउटशाईन म्हणजे त्यापेक्षा अधिक तेजाने झळकणे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे आउटस्पेंड. आउटस्पेंड म्हणजे जास्त खर्च करणे. आउटस्पेंड म्हणजे जास्त खर्च करणे. याचं दुसरं रूप आहे आउटस्पेंड आणि याचं तिसरं रूप पण आहे आउटस्पेंड. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. आउटस्पेंड म्हणजे जास्त खर्च करणे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे ओव्हररन. ओव्हररन म्हणजे मर्यादा अतिक्रम करणे. मर्यादा अतिक्रम करणे म्हणजे ओव्हर रन. याचं दुसरं रूप आहे ओव्हर रॅन आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हर रन. पहिलं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे ओव्हरफीड. ओव्हरफीड म्हणजे जास्त आहार देणे. ओव्हरफीड म्हणजे जास्त आहार देणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरफेड आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हरफेड. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. ओव्हरफीड म्हणजे जास्त आहार देणे, लक्षात ठेवा. पुढचा वर्ब आहे ओव्हरबाय. ओव्हरबाय म्हणजे जास्त खरेदी करणे. ओव्हरबाय म्हणजे जास्त खरेदी करणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरबॉट आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हरबॉट.
दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. ओव्हरबॉट म्हणजे ओव्हरबाय म्हणजे जास्त खरेदी करणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे आउटराइड. आउटराइड म्हणजे बाहेर पडणे किंवा ह्यापेक्षा अधिक वेगाने घोडदौड करणे, याला काय म्हटलं जातं, आउटराइड. याचं दुसरं रूप आहे आउटरोड आणि याचं तिसरं रूप आहे आउटरिडन. पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही रूप वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हर इट. ओव्हर इट म्हणजे प्रमाणाबाहेर खाणे, याचं दुसरं रूप आहे ओव्हर एट आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हर इटन. पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही रूप वेगवेगळी आहेत. ओव्हर इट म्हणजे प्रमाणाबाहेर खाणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरड्रॉ. ओव्हरड्रॉ म्हणजे शिल्लकीपेक्षा अधिक पैसे काढणे, याचं दुसरं रूप आहे ओव्हरड्रेव आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हरड्रॉन. ओव्हरड्रॉ, ओव्हरड्रेव आणि ओव्हरड्रॉन तिन्ही रूप वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. ओव्हरड्रॉ म्हणजे शिल्लकीपेक्षा अधिक पैसे काढणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरबिल्ड. ओव्हरबिल्ड म्हणजे एकाच जागेत अनेक इमारती बांधणे, याचं दुसरं रूप आहे ओव्हरबिल्ड आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हरबिल्ट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. ओव्हरबिल्ड म्हणजे एकाच जागेत अनेक इमारती बांधणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे आउटरन. आउटरन म्हणजे मागे पडणे किंवा धावण्यात मागे टाकणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे आउटरन. आउटरन म्हणजे मागे पडणे किंवा धावण्यात मागे टाकणे, याला काय म्हटलं जातं, आउटरन. याचं दुसरं रूप आहे आउटरन आणि याचं तिसरं रूप आहे आउटरन. पहिलं आणि तिसरं रूप सेम आहे. आउटरन, आउटरन आणि आउटरन. आउटरन म्हणजे काय, मागे पडणे किंवा धावण्यात मागे टाकणे, अशा प्रकारे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी आपण काही इरेग्युलर वर्ड्स पाहिलेले आहेत. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.